तर मंडळी, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली। यावरनं सत्ताधाऱ्यांकडून ठाकरेंच्या पक्षाला डिवचलं जातंय। गिरीश महाजनांनी ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होणार असल्याचा दावा केलाय। तर यावरनं संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला। महाजन आणि राऊतांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। गिरीश महाजन आणि संजय राऊतांमध्ये झुंपली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे? राऊत आणि महाजनांमध्ये कलगीतुरा। तर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही। सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे। शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही। 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का? वैयक्तिक पातळीपर्यंत टीका टिप्पणी। ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही। राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्या जणू वाकयुद्धाला तोंड फुटलंय। गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि हाच धागा पकडत गिरीश महाजनांनी नाशिकमधल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविषयी हे सूचक भाष्य केलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक सगळ्या गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं, आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरनं ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत शब्दांचे बाण सोडले। मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। ठाकरेंच्या पक्षाच्या संभाव्य फुटीबद्दल गिरीश महाजनांनी केलेल्या दाव्याचाही संजय राऊतांनी खरपूस शब्दात समाचार घेतला। आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली, तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात? कोण होतात तुम्ही? ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या, बघून आमचं लक्ष आहे। तुम्ही दिल्लीत आलेला आहात, G7 चे संमेलन, त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत ती भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षात। राऊतांच्या टीकेनंतर हा वाद थेट वैयक्तिक पातळीवर गेला आणि मग एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्यांनाही सुरुवात झाली। ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना, त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं, आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल। ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही, आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही। सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे। आगामी महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असेल। पक्षातली गळती रोखण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे, आणि अशातच या निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली असून राजकीय दलालीपर्यंत हा वाद येऊन ठेपलाय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चला